नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुपर ऑसम सोनाली चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज संध्याकाळी आम्ही मंदिरात जाणार होतो. तर मी म्हटलं त्याच मोमेंट तुमच्याबरोबर शेअर कराव्या. तर चला. आणि हरी नाही येते कारण प्रचंड अशी गर्दी असते आणि गर्दीमध्ये त्याला कॅरी करणं माझ्याकडनं तर इम्पॉसिबल असतं, कारण तो फार असा एक्साइटमेंट मूडमध्ये असतो आणि इथे जा तिथे जा. सो आला बाजारी, कशी बशी वाट काढून आला. तू नाही येते बाबू, तू घरी जय बाप्पा केला ना. आता आम्ही जाऊन येतो म्हणजे शोन पपलू. दादा मम्मा बाय. हॅलो ए पोंगू टाटा. डोले तर बघा. टाटा. ए तनू ये लवकर. तुमचा ड्रेस पण छान आहे. चला समजा पुढच्या आपण पाण्याच्या ठिकाणी गेलो, कशी म्हणत मला आकाशात किती बी फिरवा, पॅराग्लायडिंग मी करू शकते पण मी पाणी आणि जमिनीवर नाही. अरे सनी भाऊ, मला सांग, स्क्युबा डायव्हिंग कुणी केलेली आहे? आणि आकाशात फिरवलं ना तुला. नाही मग हिला पॅराग्लायडिंग केलं ना 1-2 तास, मी कशी म्हणत नाही नाही मला चंद्रावर किती पण फिरवा, मला हवेत नाही जमत. भाऊ, ते माथेरान फक्त दगडांचं गाव आहे. हे आहे. मला सांग, तू तरी चालू शकत होता का? मी आका चाललो पण बरं, मला एक खरं सांग. पण नाही, एका क्षणाला मला वाटलं की वाट्या बाजाराला बरं मला सांग, मालवणला खरं सांग, स्क्युबा डायव्हिंग मी अख्ख्या पोरांमध्ये मी एकटीने केली. नाही, मी पुढे घातला होता. आणि खरंच मी पाण्यात, मला पाणी लय आवडतं. आम्ही आलेलो आहोत चारभुजा टेम्पल. अचानक मध्ये आमचा एक भयानक प्लॅन बनलाय ताई, आणि माझी मम्मी फर्स्ट टाइम आलेली आहे. वर पार्किंग वर पार्किंग आहे भाऊ. वर आहे, पण इथं कुठून जायचं वरती काय माहिती. वर. इथनं जायचं. हा खूप खूप छान. कसं वाटलं? छान आहे ना. पहिल्यांदाच वाटलं. खूप सुंदर मंदिर आहे फ्रेंड्स. गणपती बाप्पा बुद्धी द्या आम्हाला, खूप खूप फिरवायची. हे बंद. नाही तू नव्हता, बोधगयाला आहे ना सोनू. काय? बोधगयाला सगळं मार्बलचं मंदिर होतं. हो. वर आले. पहिल्याच पायरी घेऊन गेला तसंच सरळ आलेला असतं. सगळे आठवतात. नाही, डबूचं कसं आहे, डबू ये नाही सगळं आठवत. तिला म्हणलं ना, डबू तू रागात हे बोलली होती, मी किती छान दिसते बघ बॅकग्राऊंड. आणि मला खाली बस. काय बोलता बोलता दिलं ना मध्ये डब्बू म्हणले आणि मग सॉरी अश्विनी. बघितलं डब्बूचा जप रोज 108 वेळा. म्हणून मी गणपती बाप्पाला आणलेला, बुद्धी द्या जरा. नाही तर जे पोरी भेटेल उद्या क्लायंटला पण म्हणाल डब्बू जातात काय रेषच नाही तुमच्या. बघा, पैसा ह्यांच्याच हातात. नाही ग, नाही ग, परत चांगला योग बी ह्यांचा. नाही ग. रेषा काय आता असं काढू. तुझ्या आहेत ना देवांच्या स्टोरी सांगायच्या.
बाहेर देशात जायची एकच रेष आहे फक्त. ते पण नेपाळपर्यंत. बुद्ध घ्यायला गेली तरच तू जास्त आशा नाही ठेवायची तू. डोक्यावर सपटलं केस पण तंदीची आई ग चल एपड बाबा एकदाच या देवांच्या पाया. चल. हा का बघितलंय येतानाच वर. नाही ह्यांना हम्म. इमॅजिन कर ना 51 रुपयाची कापूर आरती केली तू त्या माणसाने कसं गेली का डोक्यावर पळून. छान मंदिर आहे. जेवायचं नाही का? असं भूक नाही लागली मग अक्का. नाही ना पण तुला नाही. अरे मम्मी इथं बेंचवर बसूया. आवडलं ना? बघ ना अरे आता तरी वरती कमी केली नाही तर पूर्ण गोल्डन असतं. लाल सोडलेली आहे नाही तर पूर्ण गोल्डन असतं. नाही रे हिला सोडलं आणि कामाकडेच गेला. सुसाईड करत होता. नाही मम्मी तो नाही direct खांबाला धडकणारच होता तो. त्याला धरला त्याने तरी अंग घासलंच खांबाला. ही लागली टणकायला. कसा पळत आलास मग. यांनी मी तेच केलं. तुम्ही नव्हते बघायला अशा गोंधळ केला. तुम्ही त्या घोड्या ओ दादा लवकर या मी गड्या दादा लवकर या. मला तुला किती पैसे द्यायच्यात? 1000 रुपये. एकच आठवलं बरोबर. माझ्या भावानी तुला इम्प्रेस करायला तो व्हिडिओ काढला होता. त्या दिवशी तुला 1000 रुपये दिले मी. हे नाही आठवणार ना. मालमत्ता बिलकुल विसरत नाही बरं का. आठवू काल तू वृंदावन हॉटेलमध्ये तिला म्हणतो ना ते 1,500 दिलेच नाही. आठवणच काय. मालमत्ता रोखीचे व्यवहार उधारीचे व्यवहार सगळे डोक्यात. हा पण द्यायचे वसुली नाही देणं. समजा आता तिला मला द्यायच्यात ना ते विसरून नाही ती विसरून जाईल. आता मला तिच्याकडनं घ्यायच्यात ना तो विसरून जाईल. तर तिला माझ्याकडनं घ्यायच्यात ना ते फक्त सिलेंडरच होता. ते धक्कामध्ये नाही का. ए भाऊ तो व्हिडिओ दे ना मला जुनावाला. माझं कोरोनाची जर्नी मला आठवतील वेळा. मेघा असती त्या टायमाला तर रे घरी तर आली ना अशीच आली. तिला घराची वाटच होत राहणार. मम्मीला म्हणलं दर बाबा हिचा हात. भाऊ चालतंय चालता येत होतं खरे मला. लय सेवा करून घेतली दोघींना महिनाभर घरी. तिला डेपोवरनं निघाल आणि बाई नुसती पोंद्यासारखी बेडवर बसून द्या शेवगा सगळं खात होती नुसतं फक्त. घरी सनी भाऊ बापरे लाईट्स बंद. चलो रस्त्याने चालताना असे लय वास येतात ना तर कपड्याला लावायच्या चिमट्या घेऊन यायच्या वासाला की लावायचं. कपड्याला काय लावायचं. कपड्याला जे क्लिप्स लावतो ना ते घेऊन यायचे. रस्त्याने वास आला की नाकाला लावायचे लगेच. हॅलो मम्मा खुद आली. काढली रांगोळी. त्यांनी ना तो तेच काम करतो. का ग शोना मम्मा ए शोना पुता काय झालं काय झालं काय झालं काय काय झालं काय झालं. एकटी बसली होती तू एकटी बसली होती. या